नमस्कार, हेल्दी रेसिपी विथ मीरामध्ये आज बनणार आहे अंडा वडा। अंडा वडा चवीला खूपच छान लागतो, बनवायला तर अगदी सोपा। अंडा वडा तेलात तळताना तो फुटणार नाही यासाठी काही टिप्स। हा वडा तुम्ही असाच खाऊ शकता किंवा पावासोबत खाल्ला तरी चालेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। गॅस ऑन केला आहे, त्यावरती अंडी शिजवण्यासाठी पाणी ठेवून घेतलं आहे। त्यानंतर यामध्ये अंडी घालायची आणि अर्धा चमचा इतकं मोठं मीठ घालायचं आणि अंड्याला छान क्रॅक येतील इतपत अंडी शिजवून घ्यायची। अंडी शिजल्यानंतर थंड करण्यासाठी ठेवून दिलेत। बाउलमध्ये मी अर्धा कप इतकं बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा इतका ओवा घातला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ, पिठी साखर अर्धा चमचा आणि चिमट 2 चिमट खायचा सोडा टाकून सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर अर्धा ग्लास पाणी टाकून छान स्मूथ असं एक बॅटर बनवून घ्यायचं। तर अशा प्रकारे मी बॅटर हे बनवून घेतलेलं आहे। बॅटर आता बनवून तयार झालंय, त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची थोडीशी। त्यानंतर कोथिंबीर घालून पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता बॅटर साईडला ठेवून घेऊया। अंडी आपली थंड झाली असतील, अंडी सोलून घेऊया। अंड्यामध्ये मोठं मीठ घातलं असल्यामुळे अंडी एकदम परफेक्ट सोलली जातात। तर मी सर्व अंडी सोलून घेतली आहेत। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व अंड्यांना अशा प्रकारे कट लावून घ्यायचे आहेत। अंड्यांना कट लावल्यामुळे अंडा वडा तेलामध्ये तळताना अजिबात फुटणार नाही। तर चला, गॅसवरती मी कढई ठेवून घेतली आहे। त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे इतकं तेल घातलं आहे। आता ह्या तेलामध्ये तेल गरम झाल्यानंतर सर्व अंडी सोडून घ्यायची आहेत। त्यानंतर यावरती टाकायचा आहे गरम मसाला, मटन मसाला, लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान मस्तपैकी 1-2-3 मिनिटं परतून घ्यायचं आहे। 2-3 मिनिटं तेलामध्ये अंडी परतून झाल्यानंतर थंड करण्यासाठी ठेवून द्यायचे। तर मी काढून थंड करण्यासाठी ठेवून दिले। गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवून दिलं आहे। आता अंडी थंड झाले आहेत, तर एक अंड बॅटरमध्ये चमच्याने अशा प्रकारे बुडवून तेलामध्ये सोडून घ्यायचंय। तर तेल आता गरम झालं असेल तर मी एक अंड तेलामध्ये सोडून घेते। सर्व अंडी मी अशा प्रकारे तेलामध्ये सोडणार आहे। त्यानंतर वडे आपले थोडेसे तेलामध्ये सेट झाले की अधूनमधून आलटून पलटून सोनेरी रंगावरती येईल इथपर्यंत आपल्याला वडे छान कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहेत। तयार झाला आहे अंडा वडा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।